नमस्कार मंडळी, वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवूया ओल्या खोबऱ्याची करंजी. ही करंजी कमी साहित्यामध्ये बनणारी आहे. त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला मी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यासाठी आपण सर्वप्रथम असं कणिक मळून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीला मळतो तसंच मळून घ्यायचं, फक्त ते 15 ते 20 मिनिटं मळून ठेवायचं. तर एक नारळ किसून घेतला आहे मी ओला. साजूक तूप घेतलं आणि त्याच्यामध्ये तो ओला नारळ, एक नारळ, गूळ, हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. जसं आपण मोदकाला करतो चून, तसंच करून घ्यायचं आहे चून हे. आणि त्यात थोडीशी वेलची पावडर, हे सगळं साहित्य असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. त्याचे कणिक पण आपलं झालं आहे मळून व्यवस्थित. त्याची अशी चपाती लाटून घ्यायची. तुम्ही पुऱ्या लाटतो तशाही लाटून घेतलात तरी चालेल. मी अशा प्रकारे घेतली चपाती लाटून. त्याचा पुरीला जसं आपण करतो तसंच घेतलं आहे. तर त्याच्यामध्ये चून घ्यायचं असं आणि ते मिटून घ्यायचं व्यवस्थित. ते तेल पण आपलं तापलं आहे, तर त्या तेलामध्ये ही अशी करंजी सोडायची. अशा प्रकारे एका बाजून व्यवस्थित भाजल्यानंतर पण दुसऱ्या बाजून पण व्यवस्थित भाजून घ्यायची. ही झटपट अशी रेसिपी होणारी आहे. चॅनलला नवीन असाल नक्कीच सबस्क्राईब करा. ही झाली आपली करंजी. एका बाजून पण भाजून दुसऱ्या बाजून पण भाजून झाले. तेल काढून घ्यायचं, एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं. हे तुम्ही उपवासाला नैवेद्य दाखवायला पण करू शकतात, घरी खायला पण करू शकतात. व्हिडिओ आवडला नक्की सबस्क्राईब करा.